मानधन नको, किमान वेतन हवे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा। बुलढाण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आज आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद केला। किमान वेतन आणि पेन्शनच्या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले। रखरखत्या उन्हातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही। शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजूट दाखवली। मानधनाऐवजी किमान वेतन लागू करावे आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची हमी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हातात फलक, तोंडात घोषणा आणि मनात संताप घेऊन या महिलांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अंगणवाडी सेविका या समाजाच्या पायाभूत घटकांवर काम करत असतानाही त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली। दरम्यान शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे। आम्ही सर्व अंगणवाडी सेविका आयटक संघटनेच्या वतीने बोलत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहे की म्हणजे खूप कमी वेतनामध्ये शासन आमच्याकडून काम करून घेत आहे आणि पूर्ण वेळ जितका वेळ म्हणजे वेतन श्रेणी वाले जे कर्मचारी आहे त्यांना जितका वेळ त्यांचा कामाचा आहे तेवढाच वेळ आम्हाला पण द्यावा लागतो आणि मानधन त्या मानाने खूप कमी आहे। तर आमची शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला मानधन नसून वेतनच किमान वेतन शासनाने आम्हाला द्यावं ही सर्व सेविकांची मागणी आहे। आणि दुसरं या पार्याच बंद करायला पाहिजे। मोबाईल निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। ते मोबाईल म्हणजे त्या मोबाईल मध्ये काम करायला गेलं की काही वेळातच तो मोबाईल बंद पडून जातो। म्हणजे इतके निकृष्ट दर्जाचे मोबाईल आम्हाला दिलेले आहेत। तर आम्हाला टॅब किंवा चांगल्या कंपनीचे मोबाईल देण्यात यावे किंवा टॅब देण्यात यावे। आणि प्रमुख मागणी आमची वेतन आणि पेन्शन, कारण कमी मानधनात काम करावं लागतं। ज्या सेविका आता रिटायर झाल्या आणि अंगणवाडीमध्ये अत्यंत म्हणजे आपण काय म्हणू त्यांना मध्यम पण नाही म्हणता येणार, खूप ज्यांचं घरचं कौटुंबिक जे कमाई आहे ती खूप कमी आहे, अशाच सेविका मदतनीस या ICDS मध्ये कामाला आहे, नोकरीवर आहे आणि रिटायर झाल्यावर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय खायचं। एक सेविका आमची भीक मागून मेलेली आहे। तर शासनाला मी कळकळीची विनंती करते, मला त्या महिलेची आठवण आली की माझं हृदय भरून येतं की किमान जगण्यापुरतं तरी शासनानं आमच्या सेविका आणि मदतनीस न द्यावे ही नम्र विनंती। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट।